गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? अँड वेलकम बॅक टू लेक्चर नंबर 3 ऑफ NPO अकाउंटिंग. मित्रांनो, आता मागच्या दोन लेक्चर मध्ये ना आपण थोडं बेस बिल्डिंग केलं. बेस बिल्डिंगचा अर्थ काय बघा, मी जेव्हापासून म्हणजे ह्या सीए कोर्स वगैरे मध्ये आलो ना, म्हणजे बॅक इन 2019 जेव्हा पहिल्यांदा मी सीए कोर्स वगैरे करायला सुरुवात केली, तर मी नेहमी काय करायचो, कुठलाही चॅप्टरचा अभ्यास करताना ना सगळ्यात पहिले त्याचा बेस बिल्ड करायचो. बेस बिल्ड म्हणजे काय रे? कुठल्याही बिल्डिंगची पहिलं का जर बांधकामाला जर तुम्ही कधी बघितलं असेल क्लोजली, तर जो फाउंडेशन असतो ना, बेस, तो खड्डा, त्या फाउंडेशनला 6 6 महिने वर्ष वर्ष जातात, जे मोठे टॉवर्स उभे करतात ना त्याच्या. आणि एकदा तो फाउंडेशन बनला ना, ती बिल्डिंग उभी राहायला 6 महिने पण लागत नाही. तर तसंच असतं मित्रांनो, कुठलाही चॅप्टर करताना जर तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल ना, तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असेल की काय ह्याच्यात नक्की कन्सेप्ट आहेत, काय आपल्याला करायचंय, तर क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ लागत नाही. पण जर तुम्ही बिना कन्सेप्ट क्लिअर करता, बिना तुम्हाला आयडिया असताना की बाबा नक्की ऍडजस्टमेंट कशा केल्या जातात, का त्या ऍडजस्टमेंट तशा केल्या जातात, ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, विदाउट डुईंग एनिथिंग ऑफ दॅट, जर तुम्ही डिरेक्टली मित्रांनो क्वेश्चन्स वर जर जम्प केलं ना, तर त्याच्यात तुमचंच नुकसान आहे. का? कारण मग काय होणार, जेव्हा सेम सेम ऍडजस्टमेंट येतात तेव्हा ठीक आहे, बट अचानक एखादी नवीन ऍडजस्टमेंट आली की तिथे पण तुमची विकेट उडणार. आर यू गेटिंग इट? चला मित्रांनो, सो आता काल तसं मी बऱ्यापैकी काही क्रिटिकल ऍडजस्टमेंट समजावल्या होत्या, आउटस्टँडिंग वगैरे काय असतं, बट एकदा क्विकली त्याला रिकॉल पण करूयात. बघा, सगळ्यात पहिले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अर्थ काय असतो मित्रांनो, की आपला खर्च तर झालेला आहे, बट आपण त्याला अजून पे नाही केलंय. तर खर्च झालाय म्हणजे सगळ्यात पहिले तर आपल्याला एक्सपेन्स मध्ये काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. आणि पे नाही केलंय म्हणजे ही आपली काय आहे, लायबिलिटी आहे. बघा, सो जसं तुम्हाला आठवतंय, फायनल अकाउंट्स मध्ये पण आपण शिकलेलो, कुठलीही ऍडजस्टमेंट असली की त्याचे दोन इफेक्ट येतात. का? कारण सर अकाउंटिंग मध्येच आपण शिकलेलो आहे, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू इफेक्ट्स, एक असतो डेबिट आणि एक असतो क्रेडिट. बरोबर मित्रांनो? तर चला, सगळ्यात पहिले जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये कुठलाही आउटस्टँडिंग एक्सपेन्स दिसला, जसं आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी बिल, आउटस्टँडिंग इंटरेस्ट, म्हणजे कुठलंही आउटस्टँडिंग जर दिसलं तुम्हाला, तर आउटस्टँडिंगचा अर्थ काय आहे, की बेसिकली आपला खर्च तर झालेला आहे, बट त्याला आपण अजून पे नाही केलंय. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले ह्याच्यात दोन ऍडजस्टमेंट काय करणार, परत मी सांगितलं, सगळ्यात पहिले काय करायचं, खर्च झालाय म्हणजे एक्सपेन्स मध्ये काय करणार, ऍड. आणि सेकंड इफेक्ट काय असणार, आपण पे नाही केलंय म्हणजे ही आपली लायबिलिटी आहे. तर बघा, ऍड टू एक्सपेन्स अँड शो इट ऑन लायबिलिटी साइड, शो इट ऑन लायबिलिटी साइड. चला मित्रांनो, नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघायची का? येस सर. नेक्स्ट आहे आपले प्रीपेड एक्सपेन्स, एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ आउटस्टँडिंग. प्रीपेडचा अर्थ काय, की सर खर्च अजून व्हायचा आहे पण पेमेंट आधीच करून बसलोय. जसं फॉर एक्झाम्पल मी पुढच्या महिन्याचं रेंट पण ऍडव्हान्स मध्येच दिलं. आता मला सांगा, जोपर्यंत मी पुढच्या महिन्याचा गाळा वापरत नाही, पुढच्या महिन्याची जागा वापरत नाही, तोपर्यंत लॉजिकली मी ते पे केलं पाहिजे का? नाही. बट मी ह्याच महिन्यात पुढच्या महिन्याचं पण भाडं दिलं. सो इन शॉर्ट ह्याला आपण म्हणतो प्रीपेड एक्सपेन्स. काय म्हणतो? प्रीपेड एक्सपेन्स. मी माझ्या एम्प्लॉईजला 3 महिन्याची सॅलरी ऍडव्हान्स मध्येच दिली. आता लॉजिकली मला सांगा, जोपर्यंत ते एम्प्लॉईज माझ्याकडे काम करत नाही तोपर्यंत मी त्यांना सॅलरी दिली पाहिजे का? नाही. बट जर मी त्यांना ऍडव्हान्स मध्ये सॅलरी देत असेल, म्हणजे त्यांनी काम करायच्या आधीच मी त्यांना पुढच्या 3 महिन्याची सॅलरी दिली, त्याला आपण म्हणतो प्रीपेड एक्सपेन्स. तर सगळ्यात पहिले बघा, जस्ट बिकॉज तुम्ही आता पे केलंय ह्याचा अर्थ हा नाही होत की हा तुमचा खर्च आहे. तर सगळ्यात पहिले जे प्रीपेड एक्सपेन्स आहेत ना, ते तुमच्या एक्सपेन्स मधनं मायनस करा. का? कारण हा तुमचा ह्या वर्षाचा, ह्या पिरियडचा खर्च नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल, मी ह्या वर्षी पुढच्या वर्षाचं रेंट पे केलं, तर हा तर पुढच्या वर्षाचा खर्च आहे ना. तर आपण करंट इयरच्या एक्सपेन्स मधनं काय करणार, मायनस करणार, डिडक्ट फ्रॉम द करंट इयर एक्सपेन्स. बरं, दुसरं आता लक्षात घ्या, जसं आउटस्टँडिंग म्हणजे काय होतं, मी पे नाही केलंय म्हणजे ती माझी लायबिलिटी होती. तसंच मित्रांनो, प्रीपेड म्हणजे मी खर्च व्हायच्या आधीच पे केलंय, म्हणजे फ्युचर मध्ये आता पुढच्या वर्षी मी पूर्ण वर्ष ही जागा वापरू शकतो आणि मला रेंट पे करायची गरज नाहीये. का? कारण मी ह्या वर्षी ऍडव्हान्स मध्येच रेंट पे करून ठेवलंय. तर हा माझ्यासाठी एक ऍसेट आहे. काय मित्रांनो? ऍसेट आहे. कळलं? परत एकदा सिम्पली बघा, प्रीपेड एक्सपेन्सचा अर्थ काय, फ्युचर मधल्या एक्सपेन्स साठी आजच पेमेंट केलं तर तो फ्युचरचा एक्सपेन्स आहे, तर करंटली ह्या वर्षाच्या एक्सपेन्स मधनं पहिले तर त्याला मायनस करा. आणि दुसरं म्हणजे आपण फ्युचरचा खर्च आजच पे केलाय, तो आपल्यासाठी एक ऍसेट आहे, तर त्याला मित्रांनो ऍसेट्स मध्ये एक वेगळा लाईन आयटम दाखवा, प्रीपेड रेंट, प्रीपेड सॅलरी, प्रीपेड जे काय खर्च असेल तो.
चला मित्रांनो, नेक्स्ट आहे अक्रूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम. आता आउटस्टँडिंग इन्कम हा शब्द वापरला जात नाही. आउटस्टँडिंग हा शब्द नॉर्मली एक्सपेन्सेस साठी असतो, इन्कम साठी असतो मित्रांनो अक्रूड. काय असतो? अक्रूड. आता याचं लक्षात घ्या मिनिंग काय. अक्रूड इन्कमचा अर्थ काय आहे की आपलं इन्कम तर झालंय बघा, जसं आउटस्टँडिंग एक्सपेन्स काय होता? खर्च तर झालाय बट पे नाही केलंय. तसंच आउटस्टँडिंग इन्कम किंवा अक्रूड इन्कम म्हणजे काय? इन्कम तर झालंय बट पैसे नाही आलेत. मला सांगा मित्रांनो, जर फॉर एक्झाम्पल आज मी एखाद्याला उधारीवर सामान विकलं, बरोबर, आज मी एखाद्याला काय केलं? उधारीवर सामान विकलं. सगळ्यात पहिले हा माझा इन्कम आहे, येस सर. मग त्याने आज पैसे दिलेत का? नाही. म्हणून त्याला आपण इन्कम नाही म्हणणार का? सर आहे तो तुमचा इन्कम. परत विसरू नका, आपण अकाउंटिंग जे करतो ते कॉस्ट बेसिसवर आपलं कॅश बेसिसवर नाही करत, आपण करतो अक्रुअल बेसिसवर. कशावर करतो मित्रांनो? अक्रुअल बेसिसवर. आणि अक्रुअलचा अर्थ काय? जेव्हा जेव्हा ट्रान्झॅक्शन होतात आपण त्याला तेव्हाच रेकॉर्ड करतो, ना की जेव्हा आपल्याला कॅश येते किंवा जाते. तर परत एकदा सिंपल उदाहरण घेऊया. इमॅजिन करा, मी माझ्या क्लास मधल्या मुलांना पूर्ण वर्ष शिकवलं आणि अजून त्यांनी मला फीज नाही दिली आहे. ह्याचा अर्थ हा थोडी आहे की मला इन्कम नाही झालंय. तर त्याला आपण मित्रांनो म्हणतो अक्रूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम. तर सगळ्यात पहिले बघा, मी काय करणार, असा जो काही इन्कम आहे बघा. आता हे सगळं आपल्याला का बघावं लागतंय? कारण मी जसं तुम्हाला म्हणलं, आपल्याला एनपीओच्या क्वेश्चन मध्ये जे अकाउंट दिला असणार आहे त्याचं नाव आहे रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट, बरोबर. आता बघा ह्याच्यात काय दिसणार? ऍक्च्युअल आली गेलेली कॅश. आता मला सांगा, रिसिट्स मध्ये तुम्हाला फक्त तेवढेच पैसे दिसणार जे मुलांनी दिलेत. ती फीस दिसेल का जी मुलांनी दिली नाहीये बट माझं इन्कम झालाय? नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल? आउटस्टँडिंग किंवा अक्रूड इन्कम आपल्या इन्कम मध्ये ऍड करावं लागेल. एक एक्झाम्पल घेऊयात, इकडे बघा. समजा असं अज्युम करा, टोटल माझ्या क्लासमध्ये 15 स्टुडंट्स आहेत. किती स्टुडंट्स आहेत मित्रांनो? 15. ठीक आहे. आणि प्रत्येकाची फी असं अज्युम करा आता 1000 रुपये. तर टोटल तुम्हीच मला सांगा, माझा इन्कम लॉजिकली किती आहे रे ह्या वर्षाचा? 15,000, बरोबर. पण अज्युम करा ह्यातल्या 10,000 रुपयाची फी माझी आलेली आहे, 10,000 रुपये फी आलेली आहे आणि 5,000 अजून यायची बाकी आहे. ठीक आहे. मुलं म्हणले की सर आम्ही बॅच संपल्यावर देतो, आता आमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. मी म्हणलं ओके, नो इश्यूज. बट जस्ट बिकॉज हे 5,000 मला मिळाले नाहीयेत, ह्याचा अर्थ हा आहे का की माझा इन्कम ह्या वर्षाचा फक्त 10,000 आहे? नाही. माझा इन्कम किती आहे मित्रांनो? 15,000. किती आहे? 15,000, बरोबर. तर बघा, पण आता बघा रिसिट्स मध्ये किती दिसत असणार? रिसिट अँड पेमेंट अकाउंट जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये देतील त्यात तुम्हाला दिसत असणार रिसिट साइडला 10,000, कारण कॅश तर 10,000च आली आहे. कॅश तर किती आली आहे? 10,000. तर आता मित्रांनो, जेव्हा मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवेल, काय बनवेल? इन्कम अँड एक्सपेंडिचर. मी काय करणार? सगळ्यात पहिले इथून घेणार 10,000चा इन्कम. ओके, 10,000 इन्कम प्लस आउटस्टँडिंग किती आहे? 5,000 आउटस्टँडिंग आहे. म्हणजे माझा टोटल इन्कम झाला मित्रांनो 15,000. किती झाला? 15,000. तेच इथे म्हणायचा प्रयत्न करतायत की जर तुमचा इन्कम आउटस्टँडिंग असेल किंवा अक्रूड असेल, आउटस्टँडिंग किंवा अक्रूड, तर त्याला इन्कम मध्ये काय करा? ऍड करा. आणि मला सांगा, पैसे यायचं बाकी आहे आपल्यासाठी, ऍसेट का लायबिलिटी? सर ऍसेट आहे, बरोबर. आपण पैसे पे करायचं बाकी होतो, ती आपल्यासाठी काय होती? लायबिलिटी होती. पण आपल्याला पैसे येणं बाकी आहे, हा आपल्यासाठी एक ऍसेट आहे. हा आपल्यासाठी एक काय आहे? ऍसेट आहे मित्रांनो. कळलं का? चला आता पुढे जाऊयात. नेक्स्ट इज इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. बघा, आता हे काइंड ऑफ जसं आपण प्रीपे केलं होतं तसं आता उलट आहे. आपल्याला कुणीतरी प्रीपेड इन्कम दिलंय. ह्याचा अर्थ काय? म्हणजे कुणीतरी एका कस्टमरनी आपल्याला ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले. आता परत लॉजिकली विचार करा. समजा मला सांगा, हे बघा, मला सांगा, इकडे या परत. ठीक आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. ह्या वर्षी माझ्याकडे 10 मुलं आहेत. ठीक आहे, प्रत्येकाची फी 1000 रुपये. तर टोटल माझा ह्या वर्षाचा इन्कम किती आहे? 10,000. ह्या वर्षाचा इन्कम किती आहे? 10,000. कळलं का? आता मला सांगा, जर असं काही झालं की फ्युचर मधले पुढच्या वर्षाचे दोन मुलांनी येऊन ऍडमिशन घेतलं पुढच्या वर्षासाठी, आणि त्यांना मी म्हटलं की ठीक आहे मित्रांनो, आज एन्क्वायरी करून जावा, ऍडमिशन फॉर्म वगैरे भरून घ्या, तुम्हाला ग्रुप वगैरे मध्ये ऍड करून ठेवतो, नेक्स्ट इयर जेव्हा आपली बॅच चालू होईल तेव्हा येऊन तुम्ही ऍडमिशन प्रोसेस म्हणजे फीज वगैरे भरू शकता. नाही म्हणले सर आम्ही पैसे आजच भरणार आहे. त्यांनी पण 2,000 आजच भरले, म्हणजे टोटल आता माझ्याकडे पैसे किती आले? 12,000. हो की नाही? बट मला सांगा, लॉजिकली माझा ह्या वर्षाचा राईटफुल इन्कम किती आहे? तो आहे सर 10,000. सर हे 2,000 तुम्ही तुमचं इन्कम नाही म्हणू शकत.
का नाही म्हणू शकत? ह्यांना मी शिकवलंय का आता? नाही. सो मी जर ह्यांना शिकवलंच नाहीये, मी जर ह्यांना सर्व्हिस दिलीच नाहीये, तर मी ह्याला माझा इन्कम कसं समजू? माझा इन्कम आहे 10,000, बट सर रिसिट्स मध्ये तर 12 दिसत असेल ना, बरोबर? कारण रिसिट अँड पेमेंट अकाउंट तर काय सांगतं, किती कॅश आली किती कॅश गेली. तर बघा आता रिसिट अँड पेमेंट अकाउंट मध्ये तुम्हाला दिसत असेल 12,000. किती दिसत असणार? 12,000. बट जेव्हा मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवेल, क्रेडिट साईडला इन्कम दाखवतो आपण, सगळ्यात पहिले मी वरतून घेणार किती? 12,000 रुपये मला वर्षभरात आले. ओ पण मला 2,000 रुपये तर ऍडव्हान्स मध्ये आले, ते माझा ह्या वर्षाचा इन्कम नाहीये. तर माझा ऍक्च्युअल ह्या वर्षाचा इन्कम किती आहे मित्रांनो? 10,000. कळलं का आपण कसं प्रेझेंटेशन करणार? ऍज सिम्पल एज दॅट. हेच तिथे सांगायचा प्रयत्न करतायत. बघा, जो तुम्हाला इन्कम ऍडव्हान्स मध्ये मिळालाय, प्री रिसिव्ड इन्कम, तो तुम्ही काय करणार? इन्कम मधनं डिडक्ट करा. इन्कम मधनं काय करा? डिडक्ट करा, कारण तो तुमचा ह्या वर्षाचा इन्कम नाहीये. बरं, दुसरी गोष्ट मला सांगा मित्रांनो, जर एखाद्याने मला ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले असतील आणि जो माझा ह्या वर्षाचा इन्कम नाहीये आणि त्याचे पैसे मी घेऊन बसलोय, हा माझ्यासाठी ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? सर लायबिलिटी आहे. उद्या जर तो आला, तो म्हणला की मला ऍडमिशन कॅन्सल करायचंय, मला मला लिगली पण आणि लॉजिकली पण त्याला पैसे माघारी करावे लागतील, येस, तर इट इज माय लायबिलिटी. इट इज माय लायबिलिटी. कळलं का मित्रांनो? चला आता पुढे या. नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. मित्रांनो लक्षात घ्या, व्हॉट इज दिस होल सबस्क्रिप्शन थिंग. सगळ्यात पहिले आपण आता जो टॉपिक बघतोय ना, त्याचं नाव काय आहे? एनपीओ. तर ह्याच्यात आहे ना आपल्याला खूप सारे असे पण, आता टेम्पल ट्रस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर येतीलच, ह्याच्या व्यतिरिक्त खूप सारे असे स्पोर्ट्स क्लब वगैरे येतात. स्पोर्ट्स क्लब, ठीक आहे. आता जसं जे पुण्यातले वगैरे मुलं असतील, आता तुमच्या इथे असे क्लब्स वगैरे असतील, पण कसं आहे मला माहिती नाही तुमच्या तुमच्या इथे रिस्पेक्टिव्ह सिटीज मध्ये कसं आहे, बट पुण्यात तुम्हाला जर माहिती असेल, एक आहे रोटरी क्लब, एक आहे डेक्कन जिम खाना, एक आहे पीवायसी हिंदू जिम खाना. हे वेगवेगळे ना काय आहेत? क्लब्स आहेत. आता ते तसलेवाले क्लब नाही आहेत, हे स्पोर्ट्स क्लब आहेत. तर ह्यांचं काम प्रॉफिट साठी नाहीये. तर ह्या लोकांनी काय केलं, एक फॉर एक्झाम्पल पुण्यात एक बॅडमिंटन क्लब आहे. काय मित्रांनो? बॅडमिंटन क्लब. आता हे काय आहे? बेसिकली समजा मला बॅडमिंटन आवडतं, आम्ही सकाळी मी बॅडमिंटन खेळायला जायचो. आता माझ्यासारखे तिथे 10-12 जण यायचे. आम्ही म्हणलं की यार पुण्यात ना बॅडमिंटन, प्रॉपर बॅडमिंटन खेळायला एक पण कोर्ट नाहीये. एक एक्झाम्पल देतो. तर मग आम्ही 10-12 जणांनी डिसाईड केलं एक काम करू, आपण एकत्र येऊ, आपण एक एक ट्रस्ट बनवू आणि आपण काय करू, त्याच्यात काही पैसे टाकू आणि त्या पैशात आपण एक प्रॉपर बॅडमिंटन कोर्ट बनवू. आणि ह्याच्यानी काय होईल, जे कोणी बॅडमिंटन खेळणारे प्लेयर्स आहेत, ज्यांना ज्यांना चांगले सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यासाठी आपण हे कोर्ट बनवू. इथं काय होईल, जे कोणी बॅडमिंटनचे इंटरेस्टेड लोक आहेत ते येऊन इथे खेळू शकतात. बट इथं येऊन खेळण्यासाठी तुम्हाला ह्या क्लबचा मेंबर बनावं लागेल. काय बनावं लागेल? मेंबर. आणि त्या मेंबरसाठी तुम्हाला मेंबरशिप फीज पे करावी लागेल. मेंबर बनण्यासाठी काय पे करावी लागेल? मेंबरशिप फीज. त्याला आपण म्हणतो सबस्क्रिप्शन फीज. जसं तुम्ही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घेता तसंच. बघा, आता जर तुम्हाला हॉटस्टार, अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स वर जर एखादी सिरीज बघायची असेल, एखादा पिक्चर बघायचा असेल, तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्याचं काय घ्यावं लागतं? सबस्क्रिप्शन. त्याशिवाय तुम्हाला ते बघता येतं का? नाही. पण आता बघा, हॉटस्टार, अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स हे सगळे प्रॉफिट ओरिएंटेड बिझनेस आहेत. आपण बोलतोय ह्या क्लब बद्दल, आपलं डिस्कशन चालू आहे क्लब बद्दल, ज्यांचा इंटेन्शन, ह्या 10 लोकांचा इंटेन्शन पैसा कमवायचा नव्हता. ह्यांचं सिंपल होतं, आपण एक कोर्ट बनवू. आता सध्या आपण 10 लोक मेंबर आहे, आपण 10 लोक ह्याच्यात पैसे टाकू, आपल्या 10 लोकांच्या फायद्यासाठी हे कोर्ट होईल. आता सध्या आपण 10 लोक खेळू. त्यानंतर ना हळूहळू जसे बॅडमिंटनचे इच्छुक प्लेयर येतील, ते म्हणतील आम्हाला पण तुमच्या कोर्टमध्ये खेळायचंय. बाबा ठीक आहे, तू काय कर, आमच्या क्लबची मेंबरशिप घे, त्यासाठी आम्हाला काही पैसे दे आणि त्या पैशातनं आपण काय करणार. आता बघा, परत लक्षात घ्या, ती जी मेंबरशिप फीज आली आहे ते काय ह्या 10 लोकांचा प्रॉफिट नाहीये. ते पैसे त्या क्लबच्या अकाउंट मध्ये राहतील आणि त्यातनं ते क्लब काय करणार, त्या कोर्टचा मेंटेनन्स, त्या मेंबर्ससाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा तिथे क्रिएट करणं, मे बी उद्या जर जास्त मेंबर्स वाढले तर अजून एक कोर्ट बनवणं. पण ह्याच्यातनं तुम्हाला कळतंय का, कुणाचाच इंटेन्शन प्रॉफिट कमवायचा नाहीच आहे. इंटेन्शन इज नॉट टू अर्न प्रॉफिट. इंटेन्शन इज प्युअरली टू हॅव सम सोशल ऍक्टिव्हिटी. टू हॅव सम सोशल ऍक्टिव्हिटी. कळलं का मित्रांनो? सो आता लक्षात घ्या, इमॅजिन करा, हे जे मेंबर्स जे सबस्क्रिप्शन पे करतायत ते ह्या बॅडमिंटन क्लब साठी काय इन्कम आहे. येस. आता खूप सारे मेंबर्स काय करतात, कधी कधी
3 वर्षाची मेंबरशिप एकत्रच पैसे देऊन टाकतात, 2 वर्षाची मेंबरशिप एकत्र देतात. कधी कधी असंही होतं मागच्या वर्षाची मेंबरशिप अजून पे करायची बाकी आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे ऍडजस्टमेंट करावे लागणार आहेत. तर लक्षात घ्या बघा, आता मी ह्याच्याबद्दल आहे ना तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगतो, त्यातनं तुम्हाला प्रॉपर आयडिया येईल की ह्याचं आपल्याला ट्रीटमेंट कसं करायचंय. चलो गाईज या इकडे. बघा मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊयात. ठीक आहे. लेट से एका क्लब मध्ये 10 मेंबर्स आहेत आणि ह्या क्लबची मेंबरशिप आहे 1000 रुपये. एक वर्षाची मेंबरशिप किती आहे? 1000 रुपये. तर लॉजिकली आपल्याला दरवर्षी किती रुपये आले पाहिजे? 10,000. बरोबर. क्लबच्या अँगलनी विचार करा, क्लबच्या अँगलनी ह्या मेंबर्सनी दरवर्षी आपल्याला किती दिले पाहिजे? 10,000. का? तर बाबा तो क्लब चालवण्यासाठी तुम्हाला त्याचं मेंबर बनायचंय, तुम्हाला तिथे येऊन बॅडमिंटन खेळायचंय, मग तुम्हाला याची काय घ्यावी लागेल? मेंबरशिप. जसं थोडक्यात जिमची मेंबरशिप घेतो आपण, तरच तुम्हाला जिम मध्ये जाऊन देतात. बरोबर. आता बघा ह्या वर्षाचं तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलंय रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. काय दिलंय? रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. आणि तुम्हाला इथे दिसत आहेत किती? 12,000 रुपये आलेले दिसत आहेत. कशाचे? सबस्क्रिप्शनचे किती आलेले दिसत आहेत? 12,000. आता तुम्हाला खाली क्वेश्चन मध्ये लिहून, बरं इथेच लिहून दिलंय, चला. रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर 2,000, रिसिव्ड फॉर करंट इयर 9,000 अँड मित्रांनो रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर किती झालेले? 1,000. बघा आता लक्षात घ्या, हे आपल्याला टोटल 12,000चं ब्रेकअप दिलंय. काय ब्रेकअप दिलंय बघा. सगळे काय म्हणतायत की टोटल ह्या वर्षात आपल्याला 12,000 रुपये आले मेंबर्स कडनं. बरोबर. आता कसे आहेत बघा, तर रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर. सगळ्यात पहिले मला सांगा, आता आपण बनवूयात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. काय बनवूयात? इन्कम अँड एक्सपेंडिचर. चला आपल्यासाठी हा इन्कम आहे. सगळ्यात पहिले मी लिहिलं किती आले? 12. बट थांबा, एक एक करून आता ऍडजस्टमेंट करू. सगळ्यात पहिले ह्याचं सांगा मला, रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर म्हणजे काही मेंबर्सची मागच्या वर्षाची मेंबरशिप फीस पे करायची बाकी होती, ती त्यांनी ह्या वर्षी दिली. तो ह्या वर्षाचा इन्कम आहे का? नाही. तर ह्या वर्षाचा इन्कम मधनं त्याला करा मायनस. सर तो ह्या वर्षाचा इन्कम नाहीये, ह्या वर्षाचा इन्कम नाहीये. त्यानंतर ना पुढे काय म्हणतात? रिसिव्ड फॉर करंट इयर. हा तर ह्या वर्षाचाच इन्कम आहे. येस, मग ह्याला काही ऍडजस्टमेंट करू नका. रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर. काही मेंबर्सनी बघा ऍडव्हान्स मध्ये पुढच्या वर्षाची पण मेंबरशिप देऊन टाकली. ऍडव्हान्स मध्ये काय केलं? पुढच्या वर्षाची पण मेंबरशिप देऊन टाकली. परत इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ह्या वर्षाचा इन्कम आहे का? नाही. करा -1,000. काय करा? -1,000. कळलं का मित्रांनो? चला मग आता हे सगळं करून किती येत रे? 12 मधनं 2 गेले आले 10,000 आणि 1,000 गेले आले 9,000. म्हणजे सर ह्या वर्षाचा इन्कम 9 आहे का? नाही मित्रांनो, वेट, एक हिडन इन्फॉर्मेशन आहे. सर आपल्या क्लब मध्ये 10 मेंबर्स आहेत आणि प्रत्येकाची मेंबरशिप आहे 1000. सो आपल्या वर्षाचा इन्कम किती झाला पाहिजे? 10,000. बट सर आता तर आपल्याला दिसतंय ह्या वर्षाचे फक्त 9,000च आलेत. म्हणजे केनायचे कुणीतरी एक मेंबर आहे ज्यांनी ह्या वर्षाची मेंबरशिप पे नाही केली आहे. बरोबर की नाही? हा सर परफेक्ट. कारण आले तर पाहिजे नव्हते 10. बघा इथे पण दिसतंय करंट इयरचे किती आलेत? 9. करंट इयरचे किती आलेत? 9. आणि इथे पण आपलं बरोबर 9,000 आलं. बरं आता परत मला सांगा, जस्ट बिकॉज त्यांनी आपल्याला मेंबरशिप फीज नाही दिली आहे ह्याचा अर्थ तो आपला इन्कम नाहीये का? नाही सर, इन्कम तर आहे, फक्त पैसे येणं बाकी आहे. तर आपण काय करणार? इथे ऍड करणार आउटस्टँडिंग इन्कम. कळलं का? आत्ताच आपण डिस्कस केलेलं आउटस्टँडिंग इन्कमला आपण काय करतो? ऍड. का ऍड करतो? कारण ते इन्कम झालंय पण पैसे येणं बाकी आहे. इन्कम तर झालंय तर इन्कम मध्ये काय करा? ऍड करा. सो ऑटोमॅटिकली बघा मित्रांनो, ह्या वर्षाचं आपलं इन्कम आलं 10,000, जे आपल्याला ऑलरेडी इथे माहिती होतं. तुम्ही म्हणसाल सर हे माहिती होतं ना, मग हे काय तसंच टाकलं? अरे मित्रांनो, हे प्रेझेंटेशन महत्वाचं आहे. हे तुम्हाला जेव्हा असं देतील एक्झाम मध्ये तर तुम्हाला हे करता आलं पाहिजे, काय ऍड काय मायनस करायचंय. कळलं का मित्रांनो? बरं आता इथं या बघा, मागच्या वर्षाचे पैसे जे ह्या वर्षी मिळाले ह्याचा तर काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, झालं. ह्या वर्षाचे या वर्षी मिळाले ह्याचा पण काय प्रॉब्लेम. पण मित्रांनो रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर बघा, एकाने पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन ह्याच वर्षी दिलंय. मला सांगा
आपण त्याला अजून पुढच्या वर्षाची सर्व्हिस दिली आहे का? नाही, पण तरी त्यांनी आपल्याला इन्कम दिलं. हे आपल्यासाठी ऍसेट आहे का लायबिलिटी? सर ही लायबिलिटी आहे. आणि मित्रांनो, हे जे 1,000 आउटस्टँडिंग आहेत, जे ह्या वर्षाच्या एकाने पे करायचे ते यायचे बाकी आहेत, तो आपल्यासाठी एक ऍसेट आहे. कळलं का मित्रांनो? सो हेच सगळं इथे दिलेलं आहे बघा. खूप वेळा असं होतं की सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर रिसिव्ड इन करंट इयर, जे 9,000 होते, आपल्या केसमध्ये किती होते? 9,000. ह्या वर्षाचेच पैसे ह्या वर्षातच मिळाले. सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर रिसिव्ड इन करंट इयर, आठवत आहे का? मागच्या वर्षाचे 2,000 रुपये आपल्याला एकाने दिलेले. सबस्क्रिप्शन ऑफ नेक्स्ट इयर रिसिव्ड इन करंट इयर, सर येस, 1,000 रुपये एकाने पुढच्या वर्षीचे दिले होते आपल्याला. अँड सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर आउटस्टँडिंग, आता आठवत आहे का? एका मेंबरचे 1,000 रुपये यायचे बाकी होते. सो हा सेम सगळ्या गोष्टी आता आपण डायरेक्ट बघितल्या की आपल्या रिसीट अँड पेमेंटला कशा दिसतात आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरला कशा दिसतात. मित्रांनो, डेप्रिसिएशन सांगायची गरज आहे का? ऍसेट्स मधनं मायनस करायचं म्हणजे काय होणार आपल्याला बघा, ऍसेट्स मधनं डिडक्ट करायचं आणि पीएनएल मध्ये काय करायचं? डेबिटला दाखवायचं. तसं इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये कुठे दाखवणार? डेबिट साइडला. कुठे दाखवणार? डेबिट साइडला. येस, नेक्स्ट डिस्कशन इज व्हेरी इंटरेस्टिंग मित्रांनो, दॅट इज कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज. कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज. आता लक्षात घ्या मित्रांनो, व्हॉट डू यू मीन बाय कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज? कॅपिटलायझेशन ह्या वर्डचा पहिले मिनिंग समजून घेऊयात आणि मग एंट्रन्स फीज वगैरेच्या ऐवजी तर उद्या तुम्हाला काही देतील तिथे, एंट्रन्स फीज देतील, डोनेशन देतील, हे ते कॅपिटलायझेशन ऑफ डोनेशन, कॅपिटलायझेशन ऑफ दिस, कॅपिटलायझेशन ऑफ दॅट. व्हॉट डू यू मीन बाय कॅपिटलायझेशन? तर ह्याचा अर्थ आहे, आठवतोय का? परवाच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं रिसीट्स दोन टाईपच्या असतात. रिसीट्स दोन टाईपच्या असतात. कुठले? एक होते सर कॅपिटल आणि एक होते रेव्हेन्यू. येस और नो? आठवत आहे का? डोनेशन एकाने मंदिरासाठी दिलं होतं आणि एकाने नॉर्मल डोनेशन दिलेलं. जे नॉर्मल डोनेशन होतं ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये दाखवतो. कुठं दाखवतो? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये. हो की नाही? येस सर, हे कुठे दाखवतो? इन्कम अँड एक्सपेंडिचर. बट हे जे कॅपिटल रिसिट्स आहेत मित्रांनो, हे आपण दाखवतो लायबिलिटी साइडला. कुठे दाखवतो? लायबिलिटी साइडला. का सर लायबिलिटी साइडला का दाखवतो? तर समजून घ्या. एक एक्झाम्पल घ्या बघा. आता एखाद्याने बघा इथे काय म्हणतायत? एंट्रन्स फीज आर फीज पेड बाय द पर्सन हु इंटेंड टू बिकम अ मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन. जसं आता आपण बघितलं सबस्क्रिप्शन किंवा त्याचं नाव वेगवेगळं असू शकतं. आता एखाद्या बॅडमिंटन क्लबची एंट्रन्स फीज आहे बघा. जनरली एंट्रन्स फीज आर ट्रीटेड ॲज कॅपिटल रिसिट्स, बट समटाइम्स पार्ट ऑफ इट कॅन बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू रिसिट्स. फक्त एवढं लक्षात घ्या, कॅपिटलायझेशनचा अर्थ आहे की आपण ते इन्कम म्हणून नाही ट्रीट करणार, आपण त्याला दाखवणार ॲज अ लायबिलिटी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उद्या दिलं की 1 लाखाचं डोनेशन आलंय, त्यातलं 70% कॅपिटलाइज करा. काय म्हणतायत? 70% कॅपिटलाइज करा. म्हणजे काय? या इकडे मी तुम्हाला दाखवतो. एकदम इझी आहे मित्रांनो, आणि क्वेश्चन्स करायला लागले होते तुम्हाला अजून इझी वाटेल. परत बघा, रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे. हे काय आहे? रिसीट अँड पेमेंट. इथे तुम्हाला दिलंय 1 लाख रुपीज रिसिट्स, बरोबर? डोनेशन हा, डोनेशन किती दिलंय? 1 लाख. कुठं? रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला. ठीक आहे. इथे आपल्या आठवत असेल तुम्हाला, इथे रिसिट्स असतात आणि इथे पेमेंट, आणि एक्झॅक्ट ऑपोजिट काय असतं आपलं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इकडे असतं एक्सपेंडिचर, इकडे असतं इन्कम. ही क्रेडिट साइड आणि ही डेबिट साइड. का? कारण हे नॉमिनल अकाउंट आहे आणि हे रिअल अकाउंट आहे. कळलं मित्रांनो? चला, आता आपल्याला डोनेशन दिलंय 1 लाख. लॉजिकली तर एखादा माणूस काय करेल? पूर्ण 1 लाख इन्कम समजेल त्याला, बरोबर? पण थांबा, जर तुम्हाला खाली एक ऍडजस्टमेंट लिहून दिली आहे, कॅपिटलाइज 70% ऑफ डोनेशन्स. मित्रांनो, ह्याचा अर्थ काय? म्हणजे जे डोनेशन आलेत ना 1 लाख, त्यातले 70% बघा, 1 लाखातले 70% म्हणजे 70,000 हे तुम्हाला काही अशा कारणासाठी आलेत जे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये यूज करायचे आहेत. कशामध्ये यूज करायचे आहेत? लॉंग टर्म. म्हणजे तेच असू शकतं मंदिरासाठी दिलेत, किंवा आपल्या केसमध्ये आता स्पोर्ट्स क्लब मध्ये एखादा असा असू शकतो तो म्हणतो नाही माझे पैसे फक्त बॅडमिंटन कोर्ट बनवायलाच वापरायचे, बाकी इथं तुम्ही त्या लोकांना सॅलरी वगैरे देताना जे काय हे असतील ते मेंटेनन्स वगैरे बघणारे, त्यांच्यासाठी माझे पैसे नाही वापरायचे. माझे पैसे वापरायचे ओनली फॉर द पर्पज ऑफ बॅडमिंटन कोर्ट ऑफ बॅडमिंटन कोर्टचं डेव्हलपमेंट.
म्हणजे मला सांगा ह्याला आपण इन्कम समजणार का? नाही. इन्कम माझी फक्त या वर्षाची किती झाली? 30. तर काय करणार बघा, 1,00,000तनं 70,000 मायनस करणार. इन्कम झाली ह्या वर्षाची 30,000. किती झाली मित्रांनो? 30,000. आणि मित्रांनो इकडे या, आपण एक बनवूयात बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीट मध्ये मित्रांनो हे जे 70,000 आपल्याला डोनेशन मिळालंय ह्याला आपण दाखवणार लायबिलिटी साइडला. कुठे दाखवणार? लायबिलिटी साइडला. का सर? कारण हे लायबिलिटी कधीपर्यंत रे? जोपर्यंत मी ते पैसे वापरत नाही. कशासाठी? मंदिर बनवण्यासाठी. कशासाठी? बॅडमिंटन कोर्ट बनवण्यासाठी. कळलं का मित्रांनो? तो माझा रेग्युलर इन्कम नाहीये. त्या 1,00,000तनं 70,000 क्लिअरली क्वेश्चन मध्ये बोलले की काय करा? कॅपिटलाइज करा. कळलं का मित्रांनो? चला या इकडे. सर आम्हाला तेवढं अजून कळालं नाही. ठीक आहे, नवीन गोष्ट आहे, हळूहळू कळेल. जसं आपण पुढे क्वेश्चन्स करू त्यावेळेस लक्षात येईल, अरे हे तर काय नाही, इझीच होतं. कळलं का मित्रांनो? चला बघा, 50% ऑफ एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. तर जे काय तुम्हाला रिसिट्स मध्ये एंट्रन्स फी दिसतीये त्यातले 50% काय करणार? रेव्हेन्यू, इन्कम अँड एक्सपेंडिचरला दाखवणार. आणि उरलेले 50% काय दाखवणार? कॅपिटल फंड मध्ये, म्हणजे लायबिलिटी साइडला. कुठे दाखवणार? लायबिलिटी साइडला. चला पुढे या. नेक्स्ट आहे क्रिएशन ऑफ स्पेशल फंड्स आउट ऑफ डोनेशन्स. आता बघा, कधी कधी असं पण असतं, काही असतात जनरल डोनेशन्स. काय असतात? जनरल डोनेशन, ज्याला आपण सरळ आपला रेव्हेन्यू समजतो, इन्कम दाखवतो त्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, नॉर्मल डोनेशन्स. बट काही असतात स्पेसिफिक डोनेशन. आता तर आपण म्हणलं मंदिराच्या बांधकामासाठी हे ते मग त्याला आपण दाखवतो ऍज अ लायबिलिटी. काय दाखवतो? ऍज अ लायबिलिटी. कळलं का मित्रांनो? ऍज सिम्पल ऍज दॅट. सर बघा, मग सर ह्याच्यातून त्याच्यात काय डिफरन्स होतं? एवढंच आहे, इथे आपण लायबिलिटी मध्ये दाखवतो आणि तिथे आपण कॅपिटल फंड मध्ये ऍड करतो. कॅपिटल फंड पण लायबिलिटी साइडलाच दिसतं. बघा, आठवती का बॅलन्स शीट? बॅलन्स शीट मध्ये सगळ्यात पहिले काय असतं? कॅपिटल फंड, लायबिलिटी, इकडे असतात ऍसेट. कळलं का? हे क्वेश्चन्स जेव्हा आपण सॉल्व्ह करू ना त्यावेळेस तुम्हाला आयडिया येईल. फक्त एवढं समजून घ्या की जर एखाद्याने स्पेसिफिक डोनेशन दिलंय, त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय की माझे पैसे ह्याच कारणासाठी वापरा, तर त्याला आपण दाखवणार ऍज अ लायबिलिटी. त्याला आपण दाखवणार ऍज अ लायबिलिटी. नेक्स्ट आहे स्टेशनरी कंझ्युम, स्टॉक ऑफ स्टेशनरी. चला हे तर फार सोपं आहे. मी इकडे तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो. या, मला सांगा, तुमच्याकडे ऑलरेडी 10 पेन होते. 10 पेन होते, ठीक आहे. मी तुम्हाला अजून 20 पेन दिले. अजून 20 पेन दिले, म्हणजे आता तुमच्याकडे किती पेन झाले मित्रांनो? 30 पेन झाले. बरोबर की नाही? आणि आता मला सांगा, जर वर्षाच्या एंडला तुमच्याकडे 5 पेन उरलेत. किती पेन उरलेत? 5. तर मला सांगा, म्हणजे तुम्ही कंझ्युम किती केले रे? वर्षभरात किती वापरले? 25 वापरले. हो की नाही? बघा, लॉजिकल आहे ना? बघा, 10 पेन होते. हे फार बेसिक आहे मित्रांनो, हे तर म्हणजे दुसरीच्या मुलाला कळेल. 10 पेन ऑलरेडी होते तुमच्याकडे. मी तुम्हाला 20 पेन अजून दिले. आता तुमच्याकडे किती पेन झाले सर? 30 पेन झाले. त्या 30 पेन पैकी तुम्ही 5 पेन उरलेत, वर्षाच्या एंडला तुमच्याकडे उरलेत. समजा माझा एक बिझनेस आहे, त्या बिझनेस मध्ये ऑलरेडी माझ्याकडे 10 पेन होते. ह्या वर्षी मी अजून 20 नवीन घेतले, तर टोटल माझा स्टॉक किती झाला? 30 पेन. आणि वर्षाच्या एंडला मी माझ्या अकाउंटंटला येऊन विचारलं किती पेन उरले, ते म्हणला सर 5. म्हणजे वर्षभरात किती वापरले गेले? 25. आता बघा, मी इथे फक्त याच्या समोर लिहितो. हा काय होता? आपला ओपनिंग स्टॉक. काय होता? ओपनिंग स्टॉक. बरोबर की नाही? हे काय होते? आपले परचेसेस. हे काय होते? आपले परचेसेस. मित्रांनो हे काय होता? आपला क्लोजिंग स्टॉक. हा काय होता? क्लोजिंग स्टॉक. बरोबर की नाही? तर काय केलं आपण? ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक आपल्याला मिळाला. किती स्टॉक आपण कंझ्युम केला? कम हिअर. येस, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस लेस क्लोजिंग स्टॉक काय मिळालं? स्टॉक कंझ्युम. स्टॉक कंझ्युम. आता सर यामध्ये आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल काय? आठवा. आउटस्टँडिंग म्हणजे काय? सर हे पे नाही केलंय बट खर्च तर झालाय, म्हणजे हे काय माहिती का? बघा, आता काय होणार तुम्हाला? ओपनिंग स्टॉक तर क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेला असणार. ओपनिंग स्टॉक तर क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेला असणार. परचेसेस तुम्हाला कुठून कळतील रे? सर परचेस कळणार आम्हाला रिसिट अँड पेमेंट मधनं. रिसिट अँड पेमेंट मधनं किती पेमेंट केलंय त्यातनं कळेल किती स्टेशनरी विकत घेतली. पण सर जर एखादी स्टेशनरी आपण विकत तर घेतलीये पण त्याचं बिल अजून पे नाही केलंय, ते तर तिथे नाही दिसणार ना. एक्झॅक्टली, म्हणून तर आपण काय करतोय, ते पण आपण ऍड करतोय, कारण तो पण तर आपला स्टॉक आहे. इकडे बघा, असं अज्युम करा 20 पेन तुम्हाला मी दिलेत ज्याचे आपण पैसे पे केलेत, आणि अज्युम करा अजून 5 पेन आहेत जे मी उधारीवर आणलेत. अरे पण आणलेत ना, स्टॉक तर माझा 35 झाला ना. हो की नाही? बरोबर की नाही? मला सांगा, 20 पेनचे पैसे दिलेत, 5 पेन उधारीवर आणलेत, म्हणजे आपला आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे.
टोटल आता माझ्याकडे म्हणजे किती झाला स्टॉक 35 आणि उरलाय 5 म्हणजे कंझ्युम किती झाला 30. कळलं का मित्रांनो? चला लेट्स गो. आणि हा आपल्यासाठी खर्च आहे, तर जेवढी स्टेशनरी आपण कंझ्युम केली आहे तो आपण टाकणार इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, आणि जी स्टेशनरी आपली उरली आहे तो आपला आहे ऍसेट. कुठे जाणार? बॅलन्स शीट मध्ये. ओके ओके. आता बघा लास्ट आहे काय मित्रांनो, हे सोडून द्या. ओपनिंग बॅलन्स ऑफ ऍसेट अँड लायबिलिटी ते तर नॉर्मली आपल्याला माहितीच आहे, बॅलन्स शीट मध्ये ओपनिंग बॅलन्सेस दिलेले असतात मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीट मध्ये. चला नेक्स्ट इज इम्पॉर्टंट टर्म्स. एंट्रन्स फीज म्हणजे ऍज गुड एज मित्रांनो आपली आहे ही एंट्रन्स फीज. म्हणजे काय? मेंबरशिप वगैरे फीज आहे. सबस्क्रिप्शन्स हे पण त्याला सेम, म्हणजे त्याला आपण तेच नाव देऊ शकतो की म्हणजे एंट्रन्स वगैरे साठी लोकांनी काय केलं, क्लबची मेंबरशिप घेतली, क्लबचं सबस्क्रिप्शन घेतलं. लिगसी. लिगसी काय असतं मित्रांनो? लिगसी मीन्स गिफ्ट्स रिसिव्ड अंडर द विल ऑन द डेथ ऑफ अ डोनर. म्हणजे काय, कधी कधी बघा आता ह्या मेंबर्स असतात ना, जे ह्या क्लबचे मेंबर्स असतात ते मोस्टली बघा, आता मला सांगायचं सगळे शौकीन लोकांचे काम आहेत रे. क्रिकेट क्लबचा मेंबर, पुन्हा ते काय आपलं डेक्कन जिम खानाचा मेंबर. तुम्हाला माहितीये रोटरी क्लब डेक्कन जिम खानाची मेंबरशिप घ्यायला किती पैसे द्यावे लागतात? कमीत कमी 1.5 ते 2 कोटी रुपये भरावे लागतील तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तुम्हाला या क्लब्सची. सर एवढे पैसे? येस. अरे सगळे सगळे श्रीमंत लोकांचे हे काय आहेत, काम आहेत. कळलं का? चला मग ह्याच्यात कसं असतं, आता एखादा माणूस असेल ज्याने अख्खं आयुष्य आपलं तो मस्त तिथं त्या कोर्टवर जाऊन बॅडमिंटन वगैरे खेळत होता, मुलं त्याला सोडून US BS ला गेली होती, तिकडे सेटल झाली, याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, ह्याचं सगळं जे काय होतं ते तिथलाच तो बॅडमिंटन क्लबचा मित्र परिवार, तिथंच तो मस्तपैकी आपला मोस्ट ऑफ द टाइम स्पेंड करायचा. मग त्यांनी काय केलं, मरता मरता त्याच्या विल मध्ये लिहिलं की माझी निम्मी प्रॉपर्टी आहे ना ही ह्या क्लबला काय करा, डोनेट करा. त्याला आपण म्हणतो मित्रांनो लिगसी. काय म्हणतो? लिगसी. जर त्यांनी नॉर्मली फक्त एवढं म्हणलं असेल की माझे निम्मे प्रॉपर्टीचे पैसे यांना डोनेट करा, त्याला आपण म्हणणार जनरल गिफ्ट. पण तो जर म्हणला माझी निम्मी प्रॉपर्टी यांना डोनेट करा, पण त्यांना हे सांगा की ही प्रॉपर्टी फक्त बॅडमिंटन कोर्ट नवीन बनवण्यासाठीच वापरायची, स्पेशल पर्पज, इट इज अ कॅपिटल रिसिट, इट इज शोन ऑन द लायबिलिटी साइड, इट इज लाईक स्पेसिफिक डोनेशन. कळलं का? हे डोनेशनच आहे, फक्त काय जनरल आणि स्पेसिफिक. जनरल असेल तर इन्कम, स्पेसिफिक असेल तर लायबिलिटी. चला मित्रांनो पुढे, लाईफ मेंबरशिप फीज. आता बघा कधी कधी असं पण असतं की खूप वेळा आपल्याला असे पण क्वेश्चन्स मिळतील ज्याच्यात मेंबरशिप फीज दरवर्षी नाही मिळत. काही काही क्लब्स असे असतात जे लाईफ मेंबरशिप फीज घेतात, म्हणजे एकदाच पैसे भरायचे आणि लाईफ टाइम तुम्ही मरेपर्यंत तुम्ही त्याचे मेंबर्स. कळलं का? जसं आय डोंट नो बट जेवढं मला माहिती आहे, क्लब महिंद्रा नावाचं एक काय बेसिकली NPO आहे, तर त्याची मेंबरशिप जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला म्हणजे लाईफ मेंबरशिप फीज भरावी लागते. एकदाच भरायची, ती असते डायरेक्ट 7-8 कोटी वगैरे असेल आरामात. ठीक आहे, पण एवढी भरली की तुम्ही काय झाले, लाईफ टाइम मेंबर झाले. काय झाले? लाईफ टाइम मेंबर. मग मला सांगा, लाईफ मेंबरशिप फीज एका वर्षाचा इन्कम समजू शकतो का? नाही सर, इट इज नॉट अ इन्कम ऑफ करंट इयर, इट इज अ नॉन रिकरिंग इन्कम. त्याला आपण कॅपिटल रिसिट म्हणणार आणि आपण त्याला दाखवणार ऑन द लायबिलिटी साइड. कुठे दाखवणार मित्रांनो? लायबिलिटी साइड. आता हे बघा, हे तर बेसिक आहे. जुना ऍसेट विकलं तर जेवढ्याला विकलं मायनस त्याचा बॅलन्स शीट मध्ये किती कॉस्ट दाखवत होती, उरलेला आपला झाला इन्कम, दाखवा इन्कम साइडला. सेल ऑफ स्क्रॅप वगैरे ठीक आहे, आलेले पैसे सरळ इन्कम म्हणून दाखवून द्या. स्पेसिफिक डोनेशन वगैरे झालेलं आहे. परफेक्ट. तर मित्रांनो आता इथून पुढे आपले क्वेश्चन स्टार्ट होतात. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बऱ्यापैकी जे स्पेशल ऍडजस्टमेंट्स तुम्हाला NPOच्या टॉपिक मध्ये येतील ना, ते आपण ऑलमोस्ट सगळे कव्हर केले. आता उद्यापासून आपण स्टार्ट करूयात क्वेश्चन सॉल्व्हिंग. आणि मित्रांनो एवढी मजा येणार आहे तुम्हाला, कारण तुम्हाला असं असेल की सर हे तर खूप इझी आहे, सर आम्हाला कॉलेजमध्ये खूप डिफिकल्ट वाटत होतं, सर हे एवढे इझी असतात का क्वेश्चन, एवढंच करायचं? येस. तर असंच तुम्हाला फील येणार आहे मित्रांनो. आय होप तुम्ही सगळे लेक्चर्स सिन्सिअरली बघताय, कारण जर लेक्चर्स तुम्ही अधून मधून बघत असाल, ब्रेक्स मध्ये बघत असाल, आता अर्धा बघितला नंतर अर्धा बघतो, तर मग मित्रांनो ह्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. आय होप सो आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील. काही टॉपिक जर नसतील जरी कळाले, अर्धे अर्धे कळाले असतील, काही डिफिकल्ट वाटले असतील, डोंट वरी, कारण आज चॅप्टरचा एंड नाहीये. आपल्याला हेच आता उद्यापासून जे क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यात आपल्याला यूज करायचंय. सो गाईज, सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.